नमस्कार, स्वागत आहे आपलं राधाज मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। तर आज आपण पाहणार आहोत रखरखत्या उन्हामध्ये थंडगार स्ट्रीट स्टाईल फेमस मोहब्बत का शरबत कसा बनवायचा हे पाहणार आहोत। तर फक्त 30 रुपयांमध्ये तुम्ही संपूर्ण कुटुंबासाठी हा सरबत नक्कीच करू शकता। तर हा सरबत कसा करायचा यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील। चला तर मग आजच्या समर स्पेशल रेसिपीला आपण सुरुवात करूया। इथे आपल्याला हा सरबत करण्यासाठी कलिंगड लागणार आहे। तर इथे मी 4 मोठे कलिंगडचे काप घेतलेले आहेत। आता आपण या कलिंगडमधल्या ज्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत आणि इथे आपण हे कलिंगड चिरून घेणार आहोत। खूप बारीकही नाही आणि खूप मोठेही नाही, या पद्धतीने इथे आपल्याला हे कलिंगड चिरून घ्यायचं आहे। पाहू शकता तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे। आता इथे मी या पद्धतीने हे कलिंगड चिरून घेते। आता इथे मी हे सर्व कलिंगड चिरून घेतलेले आहेत। आता आपण हे बारीक चिरून घेतलेले कलिंगडचे काप एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत। आता आपल्याला हा बाउल असाच एका साईडला ठेवून द्यायचा आहे। तुम्ही जर जास्त प्रमाणात करणार असाल तर तुम्ही इथे 30 रुपयाला एक कलिंगड येते, हे मीडियम साईजचे, ते संपूर्ण यामध्ये वापरू शकता। इथे मी 2 ते 3 माणसांसाठी प्रमाण घेतलेले आहे। आता इथे आपण एक 2 ते 3 ग्लास दूध घेतलेलं आहे। दूध इथे आपल्याला गरम घ्यायचे नाही, रूम टेम्परेचरवरचे दूध इथे आपल्याला वापरायचं आहे। यानंतर यामध्ये आपल्याला एक 3 ते 4 चमचे साखर घालायची आहे। आता साखर घातल्यानंतर इथे आपल्याला एका वाटीमध्ये सब्जा बी भिजवण्यासाठी ठेवून द्यायचे आहे। एक 15 ते 20 मिनिटांनंतर हे सब्जा बी पाण्यामध्ये छान असे भिजले जातील आणि हे 3 चमचे सब्जा बी आपण या दुधामध्ये घालून घेणार आहोत। आता यानंतर यामध्ये आपल्याला अर्धी वाटी रोज सिरप यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता इथे मी हे रोज सिरप यामध्ये घातलेलं आहे। आता आपल्याला हे 3 ते 4 मिनिटांपर्यंत चांगले मिक्स करायचं आहे, जेणेकरून साखर यामध्ये छान अशी विरघळली जाईल। आता इथे मी हे 3 ते 4 मिनिटांपर्यंत चांगले मिक्स करून घेते। पाहू शकता तुम्ही याचा कलर अतिशय सुरेख असा आलेला आहे। आता इथे आपल्याला हे या पद्धतीची कन्सिस्टन्सी हवी आहे। पाहू शकता तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे। आता आपल्याला यामध्ये आपण जे कलिंगडचे काप चिरून घेतलेले आहेत ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि यानंतर आपल्याला एक 3 ते 4 बर्फाचे तुकडे यामध्ये घालायचे आहे आणि पुन्हा एकदा आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत। तर इथे तयार आहे आपला हा मोहब्बत का शरबत। आता आपण हे ग्लासमध्ये काढून घेणार आहोत। सुरुवातीला ग्लासमध्ये आपल्याला एक चमचा सब्जा बी घालायचे आहेत। यानंतर रोज सिरप तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता आणि यानंतर आपण यामध्ये हे सरबत घालून घेणार आहोत। तर तुम्हीसुद्धा याच पद्धतीने या रखरखत्या उन्हामध्ये थंडगार असे हे सरबत नक्कीच करून पहा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्कीच सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा आणि चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन नक्कीच दाबा। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।